उल्हासनगर शहरामध्ये आता आंतरराज्यीय टोळीचं साम्राज्य वाढत चाललेलं असंच काहीसं दिसून येतं. कारण की उत्तर प्रदेशातील पोलिसांनी काल रात्री उल्हासनगर शहरामध्ये धावा बोलला होता, ज्यामध्ये विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या अंतर्गत त्यांनी 4 आरोपींना अटक केली होती. की ज्या आरोपीवरती असा आरोप होता की त्यांनी सोन्याच्या बदल काहीतरी तस्करीचा मामला आहे आणि त्या मामल्यामध्ये उल्हासनगर शहरातील 4 जणांना, ज्यामध्ये 2 महिला आणि 2 पुरुष यांना अटक करण्यात आली होती. आणि त्यांना वाचवण्यासाठी या उल्हासनगर शहरामधील असलेले संवैधानिक पदावर असलेले नेते हे त्यांच्या बाजूने तिथे विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यामध्ये जमा झाले होते. त्यांनी तिथे आक्रोश देखील व्यक्त केला की कदाचित हे सगळं चुकीचं आहे आणि यांच्यावरती चुकीचा गुन्हा दाखल केलेला आहे. परंतु यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब ही आहे की जर एखाद्या सामान्य व्यक्तीवरती गुन्हा दाखल झाल्यावर असे या उल्हासनगर शहराचे जे नेते आहेत ते त्यांना वाचवण्यासाठी किंवा त्यांच्या समर्थनार्थ पोलीस ठाण्यामध्ये येतात का? कारण की सामान्य जनता यांचं वेगळं स्थान आहे आणि गडगंज मामला जिथे असेल, कुठले आर्थिक व्यवहार मोठा असेल, तिथं जाणं हे कितपत योग्य आहे. आणि अशातच आज उल्हासनगर न्यायालयामध्ये त्यात आरोपींना हजर केले असता कुठल्याही प्रकारचे त्यामध्ये तफावत निर्माण झाल्यामुळे आणि कुठला गुन्हाही त्यांच्यावरती बसत नसल्यामुळे आज त्यांना जामीन देण्यात आलेले आहे. आता पुढील तपास हा वेगळा ठरणार आहे. परंतु सध्या तरी उल्हासनगर शहरामध्ये चर्चेचा विषय झालेला आहे की या उल्हासनगर शहरामध्ये सातत्यानं परराज्यातून येणारे पोलीस या उल्हासनगर शहरातील अनेक आरोपींना अटक करतात आणि त्यांना घेऊन जातात. तर या उल्हासनगर शहराचं नाव सध्या कुठल्या पातळीवर चाललेलं आहे.